आज आपण बनवणार आहोत बटर मशरूमची भाजी. इझी अँड टेस्टी. मशरूम घेतलेले आहेत, 2 कांदे, 3-4 लसूणच्या पाकळ्या, थोडेसे काजू बदाम क्रीमसाठी आणि मिरच्या. आणि हे मसालेच आहेत: धना पावडर, जिरा पावडर, तिखा लाल मसाला, किचन किंग मसाला आणि चिकन मसाला. कांदा आपण परतून घेतला आहे. कांदा, लसूणच्या पाकळ्या, थोडंसं तेल टाकून आणि मिरच्या, ग्रीन चिलीज. हे मिश्रण आपण थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. जास्त पण काळं नाही करायचं आहे, थोडंसं लालसर असं करायचं आहे. कच्चा कांद्याचा वास गेला पाहिजे, स्मेल नाही यायला पाहिजे, म्हणून थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे. थोडंसं असं मी परतून घेतलेलं आहे त्याला. मिरची, लसूण आणि कांदा, 2 कांदे घेतले आहेत, 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि 3-4 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत त्या ग्रेव्हीसाठी. आपल्याला मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे मी. आता हे मिश्रण मी वाटून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे मी, ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकतात, नाही तर स्किप करू शकतात. आता इथे काजू बदाम आणि थोडंसं दूध टाकून मी ह्याची क्रीम रेडी केली आहे. फ्रेश क्रीम पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तुम्हाला जर रेडीमेड क्रीम पाहिजे तर तुम्ही यूज करू शकतात. मी घरच्या घरी बनवते. आता हे वाटण रेडी झाल्यावर मी ते तेलामध्ये परतून घेतलं आहे. घीमध्ये पण परतू शकतात तुम्ही, जेणेकरून अजून फ्लेवर येतो. आता त्या मसाले ॲड करणार आहे मी. किचन किंग मसाला ॲड केलेला आहे मी, तो थोडा जास्तच ॲड करते मी, त्याने जास्त फ्लेवर येतो एक भाजीचा. तिखा लाल ॲड केलेला आहे मी त्यामध्ये. आता धना जिरा पावडर, चिकन मसाला पण ॲड करणार आहे मी. आता हे सगळे मसाले टाकून मी व्यवस्थित मिश्रण असं तेलात परतून घेणार आहे. छान असं भाजून घेणार आहे. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं मिश्रण आपलं हे भाजलं गेलं पाहिजे. त्यात मी बटर एक ॲड करणार आहे, छोटंसं क्यूब आहे बटरचं, ते मी त्याच्यात ॲड केलं आहे. त्यांनी करून अजून फ्लेवर एक येतो भाजीला आपल्या. ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता तुमच्याकडे नसेल तर अवेलेबल. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स केलेलं आहे मी. आता त्यात मी मीठ टाकणार आहे. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आपल्या अंदाजे, चवीनुसार. मिश्रण असं ॲड करून चांगलं ग्रेव्ही अशी परतून घेतलेली आहे. चांगली ग्रेव्ही शिजलेली पण आहे, त्याला कलर पण आलेला आहे चांगला आपला, पाहू शकता तुम्ही. आता त्यात मी मशरूम ॲड करणार आहे. आपले साफ करून पीसेस छोटे छोटे कट केलेले आहेत मशरूमचे. मिश्रण असं मी ॲड केलेले आहे मशरूम. आता छान असं परतून घ्यायचं आहे त्याला पुन्हा, आणि 5 मिनटं झाकण मारून ठेवायचं आहे त्याला आपण, म्हणजे मसाले आपल्या मशरूमला कोट होतील. भाजी अशी रेडी होऊन जाईल आपली. 5 ते 10 मिनटं आपल्याला, कारण की मसाला ऑलरेडी आपण थोडासा फ्राय करून घेतलेला आहे कांदा, आणि त्यानंतर आपण परत पुन्हा फ्राय केला आहे तो, म्हणून जास्त वेळ पण फ्राय नाही करायचं आहे. आता आपण त्यात ते बदाम आणि काजूचं क्रीम टाकलेली आहे, दुधाची प्युरी. ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता. जास्त स्पायसी पाहिजे तर ते ॲड करायची गरज नाही आहे. थोडं एक त्याने फ्लेवर येतो क्रीमने. आपल्याला घरात अवेलेबल नसते म्हणून आपण ही घरच्या घरी काजू बदाम आणि थोडंसं दूध ॲड करून क्रीम बनवू शकतो. त्याने भाजीला एक टेक्स्चर येतो आणि छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे मशरूमची. चांगले मशरूम पण शिजले गेलेले आहेत. सर्व करू शकता तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात, राईसबरोबर. खूप टेस्टी आहे, इझी अँड टेस्टी मशरूमची भाजी. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गॅस मी बंद केलेला आहे. थँक्यू. पाहू शकतात खूप छान भाजी झालेली आहे.